महत्वाची बातमी, बदलापूर अत्याचारामधील आरोपी अक्षय शिंदेच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत। अक्षय शिंदेच्या घराबाहेर बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलाय। पोलिसांकडून अक्षय शिंदेच्या घरी तपास सुरू झालेला आहे। काही अज्ञातांनी त्याच्या घराची तोडफोड सुद्धा केलेली होती आणि आता अक्षय शिंदेच्या घरी पोलीस दाखल झाले। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की या पॉक्सोच्या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी होता त्या अक्षय शिंदेच्या घरी पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे। कारण पहिल्या दिवशी ज्यावेळी सगळीकडे बदलापूरमध्ये ठिकठिकाणी जमाव जमलेला होता, रेल रोको झालेला होता आणि तोडफोड झालेली होती, त्याच वेळी काही अज्ञात अक्षय शिंदेच्या खरवई गावातल्या घरी पोहोचलेले होते आणि घरात घुसून त्यांनी तोडफोड केलेली होती। शिवाय अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना सुद्धा बाहेर काढलेलं होतं आणि तुम्ही इथे राहू नका अशा पद्धतीची तंबी सुद्धा दिलेली होती। त्यानंतर आता आपण पाहतोय की खरवई गावातलं जे अक्षय शिंदेचं वरच्या बाजूला इथं घर आहे तिथे पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। या ठिकाणी कोणीही येऊ नये यासाठी ही विशेष करून खबरदारी घेतली जाते। कारण संपूर्ण बदलापुरामध्ये आक्रमक जो काही पवित्र आहे तो अनेक लोकांनी घेतलेला होता, संतापाची लाट आहे आणि त्यामुळे ही जनभावना लक्षात घेता अक्षय शिंदेच्या घरी सध्या पोलीस जे आहे ते आजूबाजूच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। पुन्हा तशा प्रकारची घटना घडू नये यासाठी विशेष करून बदलापुरामध्ये ठिकठिकाणी काळजी घेतली जाते। कारण पहिल्या दिवशीच्या वेळी जमाव घुसलेला होता त्यावेळी पंख्यांची तोडफोड करण्यात आली, घरात ते टीव्ही सुद्धा फोडण्यात आला आणि फ्रीज सुद्धा फोडण्याचा प्रयत्न जो आहे तो अज्ञातांनी केलेला होता आणि त्या अनुषंगानं पोलीस ही आता खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत। वरच्या बाजूला आपण पाहतोय की जिथे ज्या घराच्या समोर सोफा पाहायला मिळतोय तेच अक्षय शिंदेचं घर आहे आणि इथे पोलीस जे आहे ते ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। कुठल्याही पद्धतीची आक्रमक घटना पुन्हा एकदा या परिसरामध्ये होऊ नये यासाठी विशेष करून ही खबरदारी जी आहे ती घेतली जाते आहे। तर दुसरीकडे जिथे जिथे या घटना घडलेल्या होत्या, जसं ज्या शाळेमध्ये सगळा प्रकार घडलेला होता त्या शाळेत सुद्धा तोडफोड करण्यात आलेली होती, तिथे सुद्धा पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावलेला आहे। शिवाय रेल्वे परिसरात सुद्धा अजून सुद्धा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे। बदलापुरात जरी सध्या शांतता असली, जरी बदलापूर पूर्ववत होत असलं तरी मात्र विशेष करून पोलिसांकडून ही खबरदारी जी आहे ती घेतली जाते आहे। कारण प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे। हायकोर्टानं सुद्धा बदलापूर पोलिसांच्या तपासावरती ताशेरे ओढलेले आहेत आणि आता हे पोलीस बंदोबस्त जे आहे ते ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बदलापुरामध्ये शांतता पुन्हा एकदा व्हावी किंवा तशा प्रकारची कुठलीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांकडून विशेष करून काळजी घेतली जाते। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।